संघनायक अकबर शेख आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत स्वयंभू पायगाव संघाचे संघनायक मॅच किती षटकांचा असेल? 6 षटकांचा मॅच असेल. 2 षटकं ही पॉवर प्लेची असतील. CSK फॅन्स आणि मुंबई इंडियन्स, कारण IPL सुरू होणार आहे मित्रांनो. कालच तिकिटांची विक्री जोरात झाली. हेमंत मसनेकर साहेबांना आपण फेममध्ये बघतायत. त्यांच्या शुभ हस्ते हा क्रिकेटचा टॉस होतोय. कॉलिंग कोण करतोय? CSK फॅन्स आणि मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्स असं आलं, मात्र इथे आलं या टॉसमध्ये CSK फॅन्स. याचाच अर्थ टीम 94 संघाच्या संघनायक अकबर शेख यांनी हा टॉस जिंकलाय. दोन्ही संघांना शुभेच्छा देताना हेमंत मसरेकर सरांना आपण बघतोय. नक्कीच अकबर, नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सकाळचं सत्र आहे, काय डिसिजन काय असेल? फिल्डिंग येणार. क्षेत्ररक्षण करताना 6 षटकांमध्ये या अगोदर चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्वयंभू पायगाव संघाबरोबर खेळलेले आहात. हो, खेळलोय. काय रिझल्ट काय आला होता? 50-50 आहे. नक्कीच 6 षटकांमध्ये कितपर्यंत धावा रोखण्याचा मानस असेल तुमचा? 55 ते 60 धावापर्यंत रोखण्याचा मानस असेल. नक्कीच त्यासाठी तुमचे आज रेग्युलर गोलंदाज असतील. हो हो. नक्कीच या स्पर्धेविषयी काय म्हणशील? इथे आल्यानंतर प्रसन्नता वाटते, एकंदरीत सुंदर आयोजन नियोजन आहे, काय म्हणशील? हो, आयोजन खूप सुंदर आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे. नक्कीच थँक्यू. अकबर शेख यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात. या आपण स्वयंभू पायगाव संघाच्या कर्णधाराच्या प्रतिक्रिया ऐकूया. धीरज माझ्यासोबत आहे. धीरज, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण फिल्डिंगच घेतली असती. फलंदाजी करावी लागणार आहे तुम्हाला. 6 षटकांचा मॅच आहे. 2 षटकं पॉवर प्लेमध्ये. काय वाटतंय, तुम्ही कर्णधार या नात्याने प्रारंभिक फलंदाज म्हणून कुणाला पाठवाल जे पॉवर प्लेमध्ये जास्त धावा बनवतील? आणि काय डोक्यामध्ये विचार चाललेत, किती धावा एक्झॅक्ट 6 षटकांमध्ये यायला हव्यात? 70+ यायला हवेत. आणि ओपनिंग आम्ही दीपक मडवी आणि जितू गवली. पॉवर प्लेचा बादशाह आहे दीपक मडवी. जितू गवळी एक विस्फोटक खेळाडू आहे. आणखीन जर बघितलं तर किती वेगवान गोलंदाजांना तुम्ही तुमच्या संघामध्ये सध्या प्राधान्य द्याल? 2 नवीन गोलंदाज आहेत, त्यांना आम्ही प्राधान्य देऊ. परिपूर्ण असा संपूर्ण संघ आहे? नाही, आज पूर्ण संघ नाही, पोरं कामाला गेल्यात. गुरुवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस नाही आज. या परिसरामध्ये मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदाच या नायगावच्या विकेटवर खेळणार आहात. नाही नाही, गेल्या वर्षी याच ग्राउंडवर आम्ही याच टुर्नामेंटला सेमीफायनलला हरलो होतो. म्हणजेच रिझल्ट चांगला होता. आता नव्या जोशाने नव्या दमाने मैदानाच्यात उतराल? हो, नक्कीच नक्कीच. कसं वाटलं या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला? खूप सुंदर आयोजन असतं इथे आणि या ग्राउंडवर खेळताना खूप मजा येते. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा धीरज. ओके, थँक्यू. टॉस बॉक्समधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय टीम 94 कामन संघाचे संघनायक अकबर शेख यांनी आणि टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातं स्वयंभू पायगाव या बलाढ्य संघाला. एका बाजूला पालघर जिल्हा आणि दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्हा. थेट आपण बघणार आहोत, कुठलंही शुभ कार्य करायचं झालं तर आपण विघ्नहर्त्याला साकडं घालतोय. गणपती बाप्पाला आपण या गीताच्या माध्यमातून एक साकडं घालूया. डीजे वादक डीजे मास्टर सज्ज आहेत. गणपती बाप्पा यांना आपण साकडं घालूया. विघ्नहर्त्याला आपण साकडं घालूया डीजेच्या माध्यमातून.
तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. खूप चांगलं सुशोभित असं मैदान आपण पाहू शकाल. यावेळेला ऑन साईडला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर होता. दीपक मडवी एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव आणि रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ज्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहतोय. एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 2 या धावसंख्येवर 2 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. पुनश्च एकदा गोलंदाज यावेळेला पाहिलं न्याळला हा चेंडू जर आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा होता. विशाल सातवी आपल्या गोलंदाजी मार्कवर. रेग्युलर क्रिकेट मात्र चॅम्पियन्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. स्वयंभू पायगाव हा संघ आपण पाहू शकतायत. भिवंडी तालुका आणि ठाणे जिल्हा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना पहिल्या षटकामध्ये 13 धावा. सुरुवात अप्रतिम यावेळेला पाहायला मिळते स्वयंभू पायगाव या संघाची, कारण 2 लेजंड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दीपक मडवीसारखा खेळाडू आणि जितूसारखा खेळाडू आपण पाहू शकाल. आत्तापर्यंत स्थगिती बाळगत असताना मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीचा परिपूर्ण खरपूस समाचार घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल सातवीचं पहिलं षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि अधिराज्य गाजवलं ते स्वयंभू पायगावच्या 2 बॅटरने. खूप चांगल्या प्रकारची स्टार्ट यावेळेला करून दिली गेली आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 13 रन्स 13 धावा. एक षटकार एक चौकार विशालच्या गोलंदाजीवर पाहायला मिळालं. यावेळेला मात्र जितू स्ट्राईक एंडकडे दुसरं षटक हाताळण्यासाठी लेफ्ट आर्म गोलंदाज या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मिस्टर प्रकाश तुंबडा अर्थातच ॲपी या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. अनेक वेळा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. वेलकम योगेश भाऊ, आपलंसुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकता चेंडू मात्र निघून जाईल. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जातोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाईल जितूच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 14 या धावसंख्येवर. सचिन आमच्या समोर जोडले गेले तर गुणलेखकाचा लेखाजोगा आणि या स्पर्धेचं यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण केलं जातं. GTCची संपूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. खूप लांबचा प्रवास करून या ठिकाणी 4 दिवसांमध्ये आपल्याला सुंदर थेट प्रक्षेपण दाखवतील. आमच्या 2 कॅमेरामॅनचं या ठिकाणी आम्ही कौतुक करतोय आणि त्यांचं हार्दिक स्वागत करतो या पालघर जिल्ह्यामध्ये. आणि तदनंतर टेक्निशियन आणि डिजिटल स्कोररची भूमिका मात्र यावेळेला सांभाळत आहेत. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुरेख सुपर लेंथ लाईन यावेळेला पाहायला मिळते. यासाठीच ओळखला जातो मिस्टर प्रकाश तुंबडा ॲपी. अनेक मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज म्हणून ज्याला अवॉर्ड मिळालेत अशा प्रकारचे दोन्ही बेस्ट वर्सेस बेस्ट खेळाडू आमने सामने. यावेळेला पाहिलं पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते. पंच मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत दर्शवत असताना. मात्र बॅटने खेळला होता का नाही तर लेगबाईचा इशारा अमर कोळी यांच्या माध्यमातून येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते फलकावर 15 धावा. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता 3 चेंडूचा खेळ झाला आहे. शॉर्ट मिड ऑफला जर आपण पाहिलं तर सिराज याला आपण पाहू शकाल. जयला आपण पाहतोय लॉंग ऑफ नाही आहे तर मिड ऑफमध्ये घेतला होतोय. एक लॉंग ऑनमध्ये गणेशला आपण पाहू शकाल. अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला यावेळेला टर्न प्राप्त करत असताना, कारण ही खेळपट्टी जर आपण पाहिली सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि या खेळपट्टीवर खरा मात्र कलात्मक यावेळेला गोलंदाजी केली जाईल. अगदी बरोबर. व्यासपीठावर दाखल होत आहेत चंद्रकांत दिंडेकर सर. त्यांचं आम्ही स्वागत करतोय आणि मला असं वाटतं त्यांचं चौकारणीशी स्वागत करतोय. या खेळाडू स्विच हिट केलं या चेंडूला. ही चांगली सुरुवात म्हणता येईल. दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर तग धरून उभे आहेत. दोघांनाही चेंडूंचा आता अभ्यास झाला आहे. पडणारा चेंडू कसा येईल हा अभ्यास पूर्णपणे केलेला आहे स्वयंभू पायगाव संघाने आणि 2 दिग्गज खेळाडू आहेत. अभ्यास पूर्णपणे केलेला आहे स्वयंभू पायगाव संघाने आणि 2 दिग्गज खेळाडूंच्या नाव आरके स्पोर्ट्स अर्थातच आरके दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र संघ या ठिकाणी दाखल झाला आहे. दीपेश पाटील, भूषण भोईर या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत
यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. प्रकाश तुंबडा त्या ठिकाणी मात्र चेंडूला कलेक्ट करतायत. तत्पूर्वी एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते स्वयंभू पायगाव या संघाची. आतापर्यंत 24 धावा, 24 रन्स. सिराज कामन प्रीमियर लीगमध्ये जर आपण पाहिलं तर उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र या वेळेला मिडॉनच्या क्षेत्रातून क्षेत्ररक्षक पुढे येतोय डीप मिड विकेटला. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर आराम के साथ 2 धावा खेळपट्टीवर निघून येतील आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत 26 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर आणि सुशोभित असं मात्र यावेळेला मैदान आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहू शकाल. एकविरा क्रिकेट क्लब नायगावच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतं आणि जी मेहनत आपण समोरच पाहतोय. यावेळेला पाहिलं पुलचा फटका, अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑन क्लिअर करत असताना इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. एक सिक्सर किंग म्हणून भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करताना आणि खास करून स्वयंभू पायगाव व गावातील अनमोल हिरा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 32 धावा. सलामीवीर कसे असावेत याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण यावेळेला आतापर्यंत दाखवलं गेलंय. ते जितू आणि दीपक मडवी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून सिराजला कमबॅक करण्याची संधी डॉट चेंडू आणि विकेटच्या शोधामध्ये असेल. यावेळेला पाहिला ऑन साईडला सुंदर फटका पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी काय अप्रतिम ब्रिलियंट फिल्डिंग, सुपर फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. अमित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय काही जबरदस्त क्षेत्ररक्षणाची साथ अमित कामणकर. मात्र बऱ्याच वेळेनंतर जॉईंट होत असताना आपण पाहू शकताय सुपर मॅग्निफिसंट फिल्डिंग. आज अमितला त्याचं क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर जरूर व्हॉट्सॲपच्या स्टेटसवर राहील, यात काही शंका नाही आहे. खूप चांगलं क्रिकेट. विशाल कोळी यांची मेहनत आपण पाहू शकाल. सचिन पाटील असतील, रुपेश कोळी, अमर कोळी, जी.पी. कोळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला रिव्हर्स स्वीपचं ब्रह्मास्त्र ओपन केलं. सरळ चेंडूला मात्र थर्ड मॅनला धाडलं गेलं. 1 बाउन्स चौकार. वेगाने चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. 4 धावा. ती 37 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 37 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. द ग्रेट स्टार्ट बाय स्वयंभू पायगाव टीमच्या 2 धुरंधर खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यष्ट्यांच्या वरून निघून जातोय फार वेगाने. लॉंग स्टॉप रिझनला चेंडू यावेळेला रोखणं नामुमकिन. चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे चौकार. चौकार येतो यावेळेला, मात्र बाईच्या स्वरूपात आहे का रुपेश कोळी? यस, बाईच्या स्वरूपात. मात्र यावेळेला पाण्याची व्यवस्था करा. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत 41 धावा. अप्रतिम स्टार्ट आपण पाहू शकाल. ते जातील का हे जातील? खेळाडू पण गेलाय. सर्व नियमावली तर या स्पर्धेची पूर्णतः चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत जी काही नियमावली आहे त्या नियमावलीनुसारच मॅचेस होतील. कंपल्सरी चेसिंग असेल हे सुद्धा लक्षात घ्या. आणि विशेष म्हणजे पहिला डाव संपण्याआधी टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघाच्या संघनायक या
पंच अमर कोळी काहीतरी दर्शवत आहेत. पाण्यासाठी मोठे बॉटल्सचा वापर करा, हा इशारा त्यांचा आलाय. उजव्या बाजूला आपण बघू शकतायत भूषण भोईर, दीपेश पाटील, रंगनाथ देशमुख हे सुद्धा उपस्थित आहेत. सत्यवान भुरकुंड, कल्पेश महात्रे आणि संपूर्ण टीम पाहू शकतायत. आर के एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाची खूप चांगला सपोर्ट्स करत असतात आपल्याला. ज्या वेळेस जुचंद्र परिसरामध्ये मोठ्या स्पर्धा असतात त्या त्यावेळेस आपल्याला जो मानपान दिला जातो आहे, आपला जो सन्मान केला जातो आहे, त्याबद्दल आपण ह्या खेळाडूंना कधीच विसरणार नाही. जे उजव्या बाजूला सध्या विराजमान आहेत, दिवेशसुद्धा आपल्याला दिसतो आहे. हे सर्व दिग्गज आहेत ज्यांचे रेकॉर्ड्स आपल्याला आपल्या डोळ्यासमोर लगेचच दिसत आहेत. चला बघूया काय घडलंय, घडामोडी कशा झाल्यात. JTCच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. 3 षटकं समाप्त झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागला जात आहेत. त्या 41 धाबा, बिनबाद 41 धाबा. चांगली सुरुवात फलंदाजी करणाऱ्या संघाची झालं आहे आणि ही दिवार आता चिंतेचा विषय बनलं आहे कामन संघाकरता, टीम 94 या संघाकरता. डेफिनेटली संदीप सर, यावेळेला आपण पाहू शकता जी सुरुवात झाली अप्रतिम आपण पाहू शकाल. 25 आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर जितू 25 धावांवर वैयक्तिक इंडिव्हिज्युअल खेळी करतोय, तर दीपक जर आपण विचार केला तर आतापर्यंत 10 धावांची इंडिव्हिज्युअल खेळी करत असताना आपण पाहू शकाल. अप्रतिम गुड डिलिव्हरी. प्रकाश तुंबडाची ही स्पेशालिटी आहे. कलात्मक गोलंदाजी आपल्या बोटांतील जादू दर्शवत असताना सातत्याने पाहायला मिळतो. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची कृती खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि तेच करत असताना आपण पाहू शकाल. डान्सिंग डाऊन द ट्रॅक यावेळेला मजबूर केलं होतं खेळण्यासाठी, परंतु जितू यावेळेला आपण पूर्णपणे पाहतोय बीट होत असताना सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या अकबर शेखच्या हातामध्ये. आपण पाहू शकाल धावांची गती जर आपण पाहिली तर स्थिरावले गेले. 41 या धावसंख्येवर 4थं षटक प्रगतीपथावर राऊंड द विकेट. यावेळेला रिव्हर स्वीप एक्झॅक्टली यावेळेला स्विच हिटचा फटका पाहायला मिळतोय. सुंदर अटेम्प्ट केलं गेलं, ग्रीप बदलली आणि सरळ चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय चौकाराकरिता. गुड शॉट, 4. रन्स 45 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. जितूची बॅट बोलू लागले मैदानाच्या आतमध्ये. प्रत्येक गोलंदाजाचा खरपूस समाचार घेत असताना पाहायला मिळतो आणि खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडले. यावेळेला क्लीन बोल्डच्या माध्यमातून आपण पाहू शकाल प्रकाश तुंबडा हार न मानणाऱ्यांपैकी एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4था आहे आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आहे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी हा सामना आपण पाहतोय. सामना क्रमांक 1 फलंदाजी करणारा संघ स्वयंभू पायगाव हा संघ पाहायला मिळतो. भिवंडी तालुक्यातून आणि ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करताना प्रथम फलंदाजी करतोय संघ पाहायला मिळतोय. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला एक्झॅक्टली. यावेळेला मात्र ॲब्सोल्युटली प्लम अमर कोळी यांच्या मनामध्ये कोणताही संदेह नाही आहे. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउटमध्ये येत असताना आपण पाहू शकाल जसा फलंदाज गेला त्याच पद्धतीने मात्र धीरजला यावेळेला परतावं लागतं. लेग बिफोर विकेट LBW पायचित पकडला गेला, गॉन.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 45 धावा, लगातार 2 चेंडूवर 2 धुरंधर खेळाडू मात्र यावेळेला बॅक टू द डगआउटमध्ये जात असताना प्रकाश तुंबडा इज ऑन हॅट्रिक. पहिली हॅट्रिक साध्य करण्याचा या स्पर्धेमध्ये मान मिळवेल का प्रकाश तुंबडा ॲपी, कारण विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मात्र बरेच वेळा मात्र या गोलंदाजाने आपण पाहिलं असेल, परंतु या मोठ्या स्पर्धेमध्ये लाख मोलाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत आहेत. धावांची गती स्कोर कार्डवर मात्र स्वयंभू पायगाव संघाची आपण पाहू शकतायत. 45 धावा. तेजस नवीन फलंदाज बॅटर. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला या वेळेला वळवलं गेलं. एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत जय म्हात्रे. छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लहान कीर्ती महान म्हणून बेस्ट फिल्डरची भूमिका यावेळेला सातत्याने सुंदर करत असताना क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. तत्पूर्वी 2 धावा येत आहेत आणि एक्झॅक्टली 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झाला आहे. 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू पायगाव संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 47 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 47 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण सुमधुर संगीत. करण्यासाठी सज्ज. यावेळेला फुलटॉस चेंडू दीपक मडवीच्या बॅटमधून मात्र या वेळेला चेंडू निघून जाईल अमित कामणकरच्या हातामध्ये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट दीपक मडवी. एक बिग विकेट. धावसंख्या 47. 47 या धावसंख्येवर नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी होईल. कॉइन स्पिन केला जाईल. RK स्पोर्ट्स अर्थातच RK दत्ताई स्पोर्ट्स जुचंद्र आणि कान्हाई स्पोर्ट्स पाय. दोन्ही संघाचे कॅप्टन 3 कॉल आम्ही ऑलरेडी केलेले आहेत, मात्र ऑफिशियल कॉल मात्र शेवटचा असेल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 47 धावा. 47 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग केला. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र या वेळेला फेकून दिलंय. मिड ऑनच्या डोक्यावरून 6 धावांकरता. गुड शॉट, गुड टायमिंग. 6 धावा. धावा फलकावर पाहायला मिळतात. स्वयंभू पायगाव या संघाची स्थिती आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 53 धावा. 3 गडी बाद झालेत आतापर्यंत आपण पाहू शकाल. तेजसची बॅट बोलू लागले मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑफ साइडला सुरेख पद्धतीने जबरदस्त पॉवर जनरेट केली. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है. त्यामधला तेजस अप्रतिम मॅग्निफिसेंट शॉट. 6. काय जबरदस्त तेजसची बॅट तळपले मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक 2 षटकार यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत.
सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकताय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते ते एकंदरीत 59 धावा. रंगनाथ देशमुख अँड दीपेश पाटील आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतात. वेलकम दीपेशजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. कालच स्पर्धा पार पाडली. अमितदादा केदारनाथ पाटील यांच्या संकल्पनेतून आमदार चषक सोहळा पार पाडला. गुड डिलिव्हरी, सुपर लेंथ अँड लाईन, कमबॅक करण्याची संधी मिळाली. याला म्हणतात चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. बदल ही अशी गोष्ट आहे जी क्रिकेटच्या इतिहासामध्ये म्हणा किंवा आयुष्यात म्हणा संधी देत असते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 59, 59 धावा. शेवटचा चेंडू असेल विशाल सातवीच्या या हातकणामधून. यावेळेला बाउन्स, स्पेस, वेग खूप चांगल्या प्रकारचं यावेळेला आपण पाहू शकतायत. आणि यस, फर्स्ट वॉर्न त्या ठिकाणी केला जातोय कारण अचानक बाउन्स या ठिकाणी झाला होता. नॅचरल बाउन्स ज्याला म्हटलं जातं, तो विशाल सातवीने कमबॅक करण्याची संधी मिळाली आणि कमबॅक करतो. इट इज नो नेवर लेट टू मेंड. सुधारणेला उशीर करत नाही आहे, परंतु यावेळेला मात्र तेजसच्या बॅटमधून फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, वंडरफुल अँड ब्युटिफुल शॉट, 6 धावा. इकडे उपस्थित झालेत तर व्हॉइस ऑफ पांजू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, तर उद्याच्या दिवसापासून मात्र ते सुद्धा जॉईंट होतील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 65 रन्स, 65 धावा, 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. शेवटचं आणि अंतिम षटक असेल. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन, चैतन्य आणि दीपेश पाटील आपण बसून घ्या. एक षटकात नंतर आपण लगेच टॉस बॉक्समध्ये या ठिकाणी आपण जाणार आहोत. खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं ही या स्पर्धेने मात्र पुन्हा एकदा दाखवले. लाख मोलाची स्पर्धा आपण अनुभवतायत आणि सुंदररित्या मात्र फ्लॅग आपण पाहू शकाल. आमचे लाडके प्रेक्षक राजे या ठिकाणी उपस्थित झालेत. नायगावकर ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एकविरा क्रिकेट क्लब नायगावच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. 5 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 65 धावा. एकंदरीत स्वयंभू पायगाव संघ जितू आणि दीपकने जबरदस्त स्टार्ट मिळवून दिले गेले. ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते ना, तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल तर फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाया मजबूत बनवावा लागतो. त्याच पद्धतीने मात्र क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. ती सुरुवात करून दिली आणि मिडल ऑर्डरचे फलंदाज या ठिकाणी मात्र एन्जॉय करत असताना 65 धावा या फलकावर आपण पाहू शकतायत. धावांची गती 65 रन्स ऑन द बोर्ड. तेजसच्या बॅटमधून आतापर्यंत 20 धावा आल्यात. सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहू शकतायत. राहिलचा पहिला चेंडू यावेळेला आपण पाहू शकतायत. सुपर लेंथ अँड लाईन, काय भन्नाट वेग होता अकबर शेखच्या हातामध्ये. यस, इज गॉन. फलंदाज बाद. धावसंख्या 65 रन्स. राहिल अन्सारी कमी वेळेत कमी वयामध्ये खूप चांगल्या प्रकारची प्रगती करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शाहिद अन्सारी यांचं सुपुत्र आपण पाहू शकतायत, मिस्टर राहिल अन्सारी. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु एक धाव मिळेल ती फलंदाज नितीनला. नितीन बाद झाल्यानंतर नितीन येत असताना आपण पाहतोय सेकंड नितीन आपण पाहू शकाल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 66 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय आजपासून 4 दिवस सातत्याने आपल्याला वेगवेगळ्या विभागातून खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. टेनिस क्रिकेटमधले दिग्गज कलाकार या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये पदस्पर्श करताना या नायगावच्या मैदानावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेला फुलटॉस चेंडू होता तेजसचा, हा मात्र सॉफ्ट हँडने खेळला गेला. चेंडू निघून येईल. 1 बाउन्सने मात्र सिराजला बीट करून चेंडू निघून येतोय. 4 धावांकरता चौकार. 4.
50 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. अकबर शेखने मात्र प्रतिक्रिया जरूर दिल्या होत्या. आम्ही 55 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अप्रतिम गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन टप्पा अचूक पद्धतीने यावेळेला पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातोय अकबर शेखच्या हातामध्ये. धावांची गती स्थिरावली गेली. धावसंख्या 70 धावा. एक फायटिंग टोटल या ठिकाणी जरूर लागले गेले, परंतु टेनिस क्रिकेट विश्व आहे आणि 6 षटकांमध्ये आपण 85 धावा 95 धावा सुद्धा पूर्ण करताना आपण सातत्याने पाहिलेत. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला आउटसाइड द लेग स्टंप. पहिला चेंडू मात्र यावेळेला पंचांना कवायतचा मोका मिळाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते स्वयंभू पायगाव या संघाची आतापर्यंत 71 धावा. 71 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. पुन्हा एकदा राहील आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून खेळले गेलंय. रिस्क घेतले गेले होती आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉईंटच्या अगदी मधोमध आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी चौकार. रैना कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला खेळलं गेलं होतं. यावेळेला ऑन साईडला पुलचा फटका जरूर आहे, परंतु यावेळेला अनसक्सेसफुल असेल. जय मात्रे छोटा पॅक बडा धमाका. शेवटच्या चेंडूवर मिळते राहिल अन्सारीला विकेट आणि 6 षटकांचा एकंदरीत खेळ समाप्ती अखेर झाला. तेजसची बॅट तळपली गेली. सुपर बॅटिंग करत असताना याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा. हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामधला मात्र तेजस आपल्याला पाहायला मिळाला. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय तेजस. 6 षटकं आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 75-76 धावांचं लक्ष्य हे समोर असेल. 76 रन्स टू विन आपल्याला पाहायला मिळतील. आदरणीय सन्माननीय शशिकांतजी बोकाळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी कॉइन स्पिन केला जाईल. कॅमेरामॅन तर शशिकांतजी बोकाळे साहेब यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. CSK अँड मुंबई इंडियन्स फॅन्स. CSK क्या बात आहे. CSK या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद शशिकांतजी बोकाळे साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. दीपेश 6 षटकांचा यावेळेला सामना असेल. टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल आपला? क्षेत्ररक्षण करताना प्रतिस्पर्धी संघाला मॅक्झिमम कितपर्यंत धावा रोखण्याचा माणूस असेल माइंडमध्ये? 60-65 नक्कीच. काल जे खेळले तर आज तेच रेग्युलर खेळाडू असतील? तेच असतील. नक्कीच. तुम्ही सुद्धा कालच्या दिवसामध्ये आयोजक म्हणून भूमिका बजावली. आयोजक म्हणून एक वेगळा घटक असतो, परंतु या आयोजनाचं कौतुक कसं करतील आपण? इथे पण आयोजन चांगलं असतं ना, ग्राउंड पण चांगलं आहे. नक्कीच दीपेश, तू ॲज अ बॅटर म्हणून खूप चांगल्या प्रकारच्या धावा मात्र खोऱ्याने वाहतोस, परंतु असा तुझा शॉट कोणता आहे फेवरेट की त्याला तू लाईक करतोस? माझा फेवरेट शॉट मी लेग साईडलाच मारतो. हुकचा फटका मात्र कन्वर्ट करतो. थँक्यू दीपेश. तर चैतन्य, नाणेफेकीचं कौल जिंकलं असतं तर काय डिसिजन घेतलं असतं आपण? फिल्डिंग क्षेत्ररक्षण केलं असतं, परंतु आता मनाच्या विरोधात तुम्हाला फलंदाजी करायची आहे. 36 चेंडूमध्ये काय टोटल असेल मॅक्झिमम? 60+ जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. असे तुमचे रेग्युलर गोलंदाज असतील आजच्या दिवसामध्ये? हो. नक्कीच चैतन्य. मात्र जे झालं गेलं ते विसरून आपण नव्याने सुरुवात करणार आहोत. या स्पर्धेच्या विषयी काय म्हणशील? खूप छान आयोजन आहे आणि ग्राउंडसुद्धा खूप छान आहे आणि आयोजकांचा धन्यवाद बोलतो की त्यांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली. नक्कीच. कमी वेळेमध्ये तुला कर्णधार पद मिळालं आहे, कसं वाटतं एकंदरीत? फील कसं करतोस? फील तर खूप छान होते, पण तेवढी जबाबदारी पण असते. नक्कीच. जबाबदारी हे मात्र खूप जगातील सर्वात चांगलं टॉनिक आहे. चैतन्य, असा कोणता आवडता खेळाडू आहे तुझा टेनिस क्रिकेटमध्ये आणि
प्रत्येक आकडा आपल्याला काही ना काही ही नगरी आहे, ही भूमी आहे आणि म्हणूनच चिमाजी आप्पा यांचीसुद्धा आठवण मला या क्षणाला झाली. चर्चा मी करेन ह्याबद्दल सुद्धा. 1707 आणि 1741 हा काळखंड कमीत कमी वेळात प्रकाश झोतात आणि प्रसिद्ध झालेले चिमाजी आप्पा. आता हा चेंडू खोळण टप्प्याचा होता. या चेंडूला खोदून काढलंय. डीप मिडॉनमधून फेकी येईपर्यंत एक धाव पूर्ण केली. या एका धावपणीची धावसंख्येत बदल आणि धावसंख्या झाली ती 15. सचिन पाटील चांगलं गुण लेखनाचं काम करतायत, चांगल्या लेखाचं काम आमच्यापर्यंत पोहोचवतायत. 1.4 चेंडूची समाप्ती, धावसंख्या झाली ती 15. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटचा महाराज. गुड डिलिव्हरी, गुड बॉल, गुड लाईन स्पॉटवर चेंडू पिच झालाय. इम्पॅक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा आपल्याला पाहायला मिळाला. लेग बाईचा इशारा सर रुपेश मिस्त्री यांचा आपल्यापर्यंत पोहोचतोय. या अतिरिक्त धाबणीचे धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 16 धाबा. एक धाव फार मोलाची आहे. या क्षणाला मोठे फटके येणं सुद्धा तितकेच गरजेचं. अमन अख्तर शेख हा खूप चांगला फॉर्ममध्ये असलेला खेळाडू स्ट्रायकिंगकडे. या चेंडूला उडवलंय. खराब चेंडू लेग स्टंपवर मारा आणि फलंदाजाने लॉंग लेगच्या दिशेने या चेंडूला उडवलाय. नाही का दुक्का, सीधा छक्का, बिगी. तर पाण्याची व्यवस्था केली जाईल. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत आलाय. यस अंपायर, मैदानाच्या आत पाणी जाऊ दे का की एका षटकानंतर पाठवायचं आहे? एका षटकानंतर मैदानाच्या आत आपण पाणी पाठवणार आहोत. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 22 धावा. आयोजकांना विचारल्याशिवाय तुम्ही मैदानाच्या आत जाऊ नका, हे आयोजक आम्हाला या ठिकाणी सूचना देत आहेत. आज कुछ तुफानी करणं आहे असा उद्देश होता जय या गोलंदाजाचा आणि त्यांनी हा चेंडू शेवटचा खराब टाकला आणि त्याच चेंडूचा खरपूस समाचार घेत अमन शेख या फलंदाजाने लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला भिरकावून दिलं, जिथे 6 धावा मिळत आहेत. उजव्या बाजूला दिग्गज समालोचक प्रमोदजी शेडगे आणि दिनेश किनी हे आमचं आगमन झालंय, ज्यांचं मी स्वागत करतोय. आज मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दिनेश किनी सरांना सुद्धा तुम्ही पालघर पट्ट्यामध्ये बघतायत. येणाऱ्या काही दिवसांमध्ये पालघर जिल्ह्यामध्ये अनेक मोठ्या स्पर्धा आहेत. त्या स्पर्धांमध्ये गोड आवाज प्रेक्षकांना रिझवण्याकरता सज्ज आहेत दिनेश किनी यांचा. आजचा आमचा प्रवास फक्त एका दिवसाचा आहे. उद्यापासून या स्पर्धेमध्ये जॉईंट होतील दिनेश किनी आणि त्यांचा गोड आवाज तुम्ही सलग 3 दिवसामध्ये ऐकणार आहात. खरं तर 4 दिवसाचं आमंत्रण होतं आम्हाला, मात्र भारतीय जनता पार्टी चषक ही मोठी टुर्नामेंट्स एका बाजूला असल्या कारणानं आम्ही पूर्वीच या स्पर्धेबद्दल चर्चा केली होती. लाख लाख धन्यवाद मानतोय, कारण माझी मनापासून इच्छा होती या परिसरामध्ये धावतं समालोचन करण्याची आणि विशाल कोळी त्यांच्या संपूर्ण टीमद्वारे मला समालोचन करण्याची संधी या स्पर्धेमध्ये दिली गेली. गोलंदाज दीपक मडवी. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा, सबमरीन डिलिव्हरी, डोक्यावर हात, पश्चातापाचे निशाणे. खरं तर हा चेंडू बॅटला स्पर्श करून कसा गेला नाही हाचा विचार मनामध्ये निर्माण झाला आहे दीपक मडवी याच्या. धावफलकावर धाबा लागला जात आहेत. तर सध्याच्या स्थितीला 22 धाबा जिंकण्याकरता अजूनही जर आपण विचार केला तर 54 धावांचं लक्ष आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. पुढचा बॉल क्लीन बॉल्ड. विकेट शेवटी मिळाली. प्रयत्न केल्यानंतर मेहनतीला कधीच मेहनत वाया जात नसते. हा प्रयत्नाला यश मिळतंय. विकेटचं पतन गॉन. आली शस्त्र अस्त्र तेव्हा कामी येतं हे ब्रह्मास्त्र आणि ब्रह्मास्त्राचा मारा केलाय दीपक मडवी या गोलंदाजाने. त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. एक चांगला खेळाडू राहिल अन्सारी जो सध्या फॉर्ममध्ये होता, त्या खेळाडूचा अडथळा दूर केला गेलाय. सध्याच्या स्थितीला 2 गडी बाद
टीम 94 कामन संघाची धावसंख्या धावफळकावर आहे 22 धावा. आता चेंडूंचा जर आपण विचार केला तर आम्हाला स्पष्टरित्या माहिती दिली जाते की या इनिंगमध्ये 22 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि या 22 बॉलमध्ये जिंकण्याकरता 54 धावांची गरज. 22 चेंडू 54 धावा, 2 गडी बाद 22 अशी स्थिती आहे. बिकट स्थितीमधून सावरायचं आहे. या स्थितीमधून संघाला पुढे नेण्याकरता सर्वस्वीपणाला लाभावं लागेल. जिद्द, चिकाटी, संघर्ष हे सर्व काही पाहायला मिळेल काय या मॅचमध्ये हे आपण बघणार आहोत. दीपक मडवी सांघिक तिसरं आणि व्यक्तिगत दुसरं षटक टाकण्याकरता सज्ज झालंय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्याकरता सज्ज झालंय. डावखुऱ्या हाताचा खेळाडू मिस्टर अकबर शेख करता शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला खेळत होतं. एकच धाव. नितीन गवळी त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण करतोय. या एका धाबेनिशी धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 2 गडी बाद 23 धावा 23 धावा. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल या क्षणाला करावे लागत आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे 2 फलंदाज जे बघताय आपण, एक आहे लेफ्ट हँडेड आणि एक आहे राईट हँडेड. डावखुरा हाताचा फलंदाज आणि दुसऱ्या बाजूला उजव्या हाताचा फलंदाज. डान्सिंग डाऊन द ट्रॅक हा चेंडू डावी इष्ट सोडून जाणारा. पंच रुपेश कोळी यांचा वाईडचा इशारा. याचबरोबर एक धाव मिळते. या एका धाबणीची धावसंख्या झाली 2 गडी बाद 24. 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ही स्थिती आहे टीम 94 कामन संघाची. पुढचा बॉल. ओहो, मिडल स्टंपवरचा चेंडू. अपील जोरदार केलंय. विकेटचं पतन. गॉन. बिग ब्लो. मोठी विकेट सापडली. मध्ये दीपक मडवी या गोलंदाजानेच प्राप्त केलेत. फलंदाजीमध्ये सुद्धा अफलातून भागीदारी पार्टनरशिप केली होती. फलंदाजीमध्ये दीपक मडवी या खेळाडूने 10 धावा बनवल्या होत्या. पायचीत म्हटलं तर 1774 हे वर्ष आपल्याला आठवतोय, ज्या वर्षापासून क्रिकेटच्या दुनियामध्ये लेग बिफोर द विकेट ही संकल्पना अस्तित्वात आली. एक दिवस मॅचमध्ये 24 ऑगस्ट 1972 साली आपण जर बघितलं तर पहिला विकेट्स बॉब उल्मर या इंग्लंडच्या गोलंदाजाने मिळवला होता. KD वॉल्टर या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला बाद केलं होतं. आताचा चेंडू डावीष्ट सोडून जाणारा. पंचांचा वाईडचा इशारा आणि या अतिरिक्त धाबणीची धावसंख्येत बदल. धाबा लागल्या जात आहेत 3 घड्यांच्या मोबदल्यामध्ये त्या 25 धावा 25. अजूनही 51 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल. चांगला चेंडू टाकलाय. लाईन आणि लेंथ मध्ये कोणताच बिघाड होत नाही. ही खासियत आहे या खेळाडूची. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. ज्ञानाचं भंडार आहे खेळाडू दीपक मडवी. त्याच्याकडे असलेल्या ज्ञानाच्या शिदोरीचा योग्य तो वापर या ठिकाणी करतोय. पुढचा बॉल. फुल टॉस बॉल. ॲलिमेशन व्यवस्थित नव्हतं. सिलिम मिड ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू राहतोय. धाव घेण्याची संधी नाही. याचबरोबर या ठिकाणी सफल षटक समाप्त होत आहे. 3 षटकांची समाप्ती ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये जात आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत. प्रत्युत्तरादाखल 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम 94 कामन संघाच्या त्या 3 गडी बाद 25 धावा. आता 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 51 धावांची गरज. 18 चेंडू 51 धावा. मैदानाच्या आत खेळाडूंकरता सध्या जाते हे पाणी. या फावले वेळेमध्ये मित्रांनो आपण ऐकूया डीजेच्या माध्यमातून सुंदर सुंदर गाणी.
आहेत आणि पत्रकार ज्या लोकांच्या ज्या मोठ्या स्पर्धा होत आहेत त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आम्हाला धावते समालोचन करण्याची संधी बराच वेळा मिळते. आज वसई तालुका पत्रकार संघाचे विद्यमान अध्यक्ष संदीप पंडित हे जुचंद्र गावातूनच बिलॉंग करत आहेत आणि ही आमच्याकरता भाग्याची गोष्ट आहे. जुचंद्र गावातील अनेक कलाकार आपण या संपूर्ण विश्वभर अधिराज्य करताना बघितलं आहेत. टेनिस क्रिकेटमधून सुद्धा चांगले क्रिकेटपटू जुचंद्र गामाने दिलेत. नायगाव परिसरामधून सुद्धा चांगले कलाकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. कलावंतांचं गाव म्हणून नायगाव कोळीवाडा या परिसराला म्हटलं जातं आहे. मॅचकडे पुन्हा आपण लक्ष केंद्रित करूया. 18 बॉल शिल्लक आहे आणि 18 बॉलमध्ये जिंकण्याकरता 17च्या अत्यावश्यक सरासरीने 51 धावांची गरज. जितू गवळी नावाचा गोलंदाजी मार्गावर फलंदाजीमध्ये ज्याने 29 धावांची झंझावती खेळी पेश केली आणि आता गोलंदाजीमध्ये काय करेल. हा चेंडू चांगला चेंडू रिलीज केलाय. स्वतःवर विश्वास नव्हता. माझ्याकडून काय चुका झाल्या, स्वतःवर हताश होतोय, निराश होतोय डावखुऱ्या हाताचा खेळाडू अकबर शेख. 17 बॉल आणि 17 बॉलमध्ये 51 धावांची गरज हे समीकरण बनलंय. शॉर्ट बॉल पुल अँड पॉवरफुल 6 धावा बिगी. धावफलक पुढे सरकताना धावा लागल्या जातात त्या 31 धावा. 76 धावसंख्येचा बाटला करत असताना अजूनही या मॅचला जिंकण्याकरता 45 रन हवे आहेत. 45 धावा हव्या आहेत उर्वरित 16 बॉलमध्ये. 16 चेंडू 45 धावांची गरज आहे. 2 पंच एकमेकांसोबत चर्चा करतील आणि खरं तर ही चर्चा चेंडू बद्दल होतोय. चेंडू मैदानाच्या आत पोचवायचा आहे. जुना चेंडू मैदानाच्या आत दिला जातोय. रुपेश कोळी आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत रुपेश मिस्त्री. मुंबई क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त पंच रुपेश मिस्त्री यांना तुम्ही बघतायत. खूप मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आम्ही त्यांना पाहत असतोय आणि आता सुद्धा या स्पर्धेकरता 4 दिवसांमध्ये अधिकृतरित्या त्यांना आमंत्रण दिलं गेलं आहे. चेंडू बघताय आपण पूर्वी MRI या कंपनीचे चेंडू आपण सफेद रंगाचे बघायचो. त्याच्यानंतर आपण टेनेक्सचे चेंडू बघायचो आणि आता गुड शॉट कंपनीचे हे चेंडू तुम्ही बघतायत. सिक्सर सुप्रीमो हे चेंडूसुद्धा आपण आमदार चषक 2022 कुमार अमितदादा केदारनाथ पाटील यांच्या स्पर्धेत 2 दिवस पाहिले होते आणि आता या स्पर्धेकरता गुड शॉट या कंपनीचे चेंडू वापरले जात आहेत. खरं तर या कंपनीचा विचार केला तर आमचे मित्र आदरणीय सन्माननीय हेमंत पाटील यांच्या महादेव कंपाऊंडमध्ये ही फॅक्टरी आहे जिथून हे प्रोडक्ट होतं आहे. कामान मोरी सारजा कामान मोरी महादेव कंपाऊंड यांच्यामध्ये तुम्ही त्या कंपनीद्वारे जाऊन त्या चेंडूंची खरेदी करू शकतायत. हा चेंडू सध्याच्या घडीला जास्त चालतायत आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये. धावफलकापर धाबा 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर झाल्यात. स्वयंभू पायगाव संघाविरुद्ध टीम 94 कामन संघाच्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 31. आता 16 बॉल शिल्लक आहेत आणि 16 बॉलमध्ये जिंकण्याकरता 45 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 45 धावा हे समीकरण बनले. वेळ जास्त वाया जाईल असं काही करू नका. या 2 मॅच नंतर पहिला हाफ क्लिअर केला जाईल. या 2 मॅच नंतर आपण बघणार आहोत पहिला हाफ क्लिअर केला जाईल. पुढील होणारा मॅच RK एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट्स चंद्र विरुद्ध तुम्ही बघणार आहात काना स्पोर्ट्स पाहे असा. आणि बघू शकता डाव्या बाजूला RK एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांचं आगमन झालंय. त्यांचे कटआउट्स आपल्याला मैदानाच्या चोहे बाजूने बघायला मिळत आहेत. वेलकम सर. हा चेंडूला सरळ बॅटचा वापर करायचा. बॅट हातामध्ये फिरली गेली. चेंडू हवेत आहे. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक कोणती चूक करत नाही. विकेटचं पतन होतंय. हा लागलाय 4था धक्का. 4 गडी बाद धावफलकावर धाबा आहेत त्या.
ऑपरेटर मालक आदरणीय सन्मान्य कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांचं आगमन झालंय. आमदार चषक 2022 चे नुकताच संपन्न झाला आणि त्या स्पर्धेचे वन मॅन शो कुमार अमित दादा केदारनाथ पाटील साहेब सुद्धा व्यासपीठावर दाखल झालेत. आदरणीय सन्मान्य महेश दळवी सरांचं सुद्धा आगमन झालंय. सोबतच आपण बघताय टेनिस विश्वातील एक नामवंत गुणवंत खेळाडू कैवल्य पाटील याला व्यासपीठावर तुम्ही बघतायत आणि आदरणीय सन्मान्य केतन भोईर हे सुद्धा व्यासपीठावर विराजमान झालेत. नेहमीच कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांच्या प्रत्येक कार्यामध्ये ते सुद्धा त्यांच्या सोबत असतात. वेलकम सर, आम्ही आपलं स्वागत करतोय. येणाऱ्या 13 एप्रिल ते 17 एप्रिल लाख मोळाची क्रिकेटची स्पर्धा रजनी स्पर्धा आणि ती रजनी स्पर्धा पाहायला विसरू नका. 13 ते 16 या 4 दिवसांमध्ये एक गाव एक संघांना प्राधान्य देण्यात आलं आहे आणि 17 एप्रिल रोजी त्या स्पर्धेमध्ये तुम्ही सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचेस बघणार आहात. त्या स्पर्धेचे आयोजक RK ट्रॉफीचे आयोजक या ठिकाणी व्यासपीठावर दाखल झालेत. एक युवा समाजसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे. मॅचकडे रवाना होऊया. पुन्हा आता चेंडू हवेत आहे. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये शतरक्षक दूर होता. बघता बघता एक धाव मिळाली. या एका धावण्याची धावसंख्या टीम 94 कामन संघाची झाली ती 32 धावा. षटक सुरू आहे ते चौथ्या षटकामध्ये 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 44 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता आणि चेंडू शिल्लक आहेत 14 बॉल 44 धावा. कठीण नाही, होऊ शकतात या 44 धावा. मी करेन, माझ्यामध्ये क्षमता आहे हे दाखवायला लागेल विशाल या खेळाडूला. क्रॉस खेळण्याचा प्रयास केलाय. ॲलिमिशन व्यवस्थित नव्हतं. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने चेंडू गेला. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा विचार नाही आणि बघता बघता फक्त एकाच धाबेवर समाधान मानावं लागतं या खेळाडूला. या एका धाबेची धावसंख्येत वाढ झाली. धावा लागल्या जात आहेत. प्रत्युत्तरादाखल 33 धावा. पहिल्या डावामध्ये 75 धावा पडवल्या स्वयंभू पायगाव संघाने आणि 76 धावसंख्येचा हा पाठलाग या ठिकाणी होतोय. हा चेंडू ओव्हर पिच होता. चेंडूला हवेमध्ये उडवलाय. 2 क्षेत्ररक्षकामध्ये टक्कर झाली. धीरज आणि तिथे आपण बघतायत नितीन. तरी सुद्धा हा झेल सुटला नाही. हा झेल टिपला गेलाय. आणखीन एक धक्का. 5वा धक्का. 5 गडी बाद धावपळीवर धाबा लागला जात आहेत. 33 धाबा. 13 बॉल शिल्लक आहेत आणि 13 बॉलमध्ये जिंकण्याकरता हव्या आहेत त्या म्हणजेच 43 धावा. 13 चेंडू 43 धाबा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूया सुमधुर गीत. मान्य कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांनी या स्पर्धेला रोख रक्कम 20,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलंय. त्याबद्दल जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. व्यासपीठावर विराजमान झाल्यानंतर आता मात्र RK इंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट्स जूचंद्र यांच्या खेमामध्ये त्यांना आपण जाताना बघतायत तुम्ही. रणजित केनी, अमितदादा पाटील, केतन भोईर, संपूर्ण टीम ज्या ठिकाणी जाते. मॅचकडे रवाना होऊया. 12 बॉल आणि 43 धावांची गरज. आडव्या बॅटचा वापर. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन मध्ये कोणतीच चूक करत नाही. आणखीन एक धक्का. हवाई सफर असफल. विकेटचं पतन. गॉन. पाडली जात आहेत टीम 94 कामन या संघाची. कुठेतरी वर चष्मा दाखवायला हवा. 11 बॉल शिल्लक आहेत. 11 बॉलमध्ये जिंकण्याकरता 43 धावा हव्या आहेत. नवीन फलंदाज वैभव गेलाय. एक अतिशय चांगला खेळाडू स्ट्राईक इनकडे प्रकाश उर्फ हॅपी. कधीही कोणत्याही क्षणाला बाजी पलटण्याची क्षमता असलेला खेळाडू स्ट्राईक इनकडे मिस्टर प्रकाश तुंबडा. लॉंग ऑन लॉंग ऑफ
बघू शकतात आपण मिड विकेट. आज चेंडूला वळवलं जातं बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार असेल काय. बघता बघता डीप मधून फेकीपर्यंत सहजगत्या 2 धावा पूर्ण केल्या आहेत. शॉर्ट बॉल होता. या 2 धावण्याची धावसंख्येत बदल होतोय आणि धावा लागल्या जात आहेत. 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 41 धावांची गरज उर्वरित 10 बॉलमध्ये. 41 धावा 10 चेंडूंमध्ये. आपण 12 बॉलमध्ये अर्धशतक बघितलंय. 11 बॉलमध्ये सुद्धा अर्धशतक बनताना बघितलंय. मी 11 बॉलमध्ये 64 धावा सुद्धा बडवताना बघितलंय एका खेळाडूला. पुढचा बॉल लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. एज लागलाय, खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातोय ऑफ साईडला. थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये शतरक्षक वेगाने फेकी करतोय. बघता बघता फलंदाजाकडे 2 धावा चोरण्याची संधी होती. या 2 धावा मिळत आहेत. याचबरोबर 2 धावण्याची धावसंख्या झाली 37. 4.3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा लागला जातात. ते 37 धाबा. 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये जिंकण्यासाठी धावसंख्या हवी आहे 39 रन्स रिक बाय टू विन इन द 9th बॉल. पुढचा बॉल ओव्हर पिच चेंडू होता. उडवलाय चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. शतरक्षकाच्या सरळ हातात. कर्णधार कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का. क्रिकेटची स्पर्धा एकविरा चषक 2022 मध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं तसेच मान्यवरांचं आम्ही स्वागत करतोय. आपण बघतायत उर्वरित 8 चेंडूंमध्ये सध्याच्या स्थितीला 39 धावांची गरज. नवीन फलंदाज आलाय मिस्टर अक्षय. फलंदाज बीट होतोय. चांगला वेगवान चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज नितीन मुकादम याचा युवा खेळाडूने प्रभावित केलंय. समोरच आपण बघतो की जे उन्हाची तीव्रता जास्त आहे याबद्दल जे कृती आहे आपण दीपक मडवी याची पाहू शकताय जो लॉंग ऑफ मध्ये उभा आहे. शॉर्ट बॉल पुल केलाय. पॉवरफुल असेल काय. क्षेत्ररक्षकाच्या हाताला हलकासा स्पर्श करून चेंडू सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार बहारदार हा आलाय षटकार. बिगी हा बॉल शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता हव्या आहेत 33 धावा. 6 चेंडू 33 धावा. डाव्या बाजूला चंदन देवळीकर आणि त्यांची संपूर्ण टीम आपण बघितली. वेलकम कानाई स्पोर्ट्स पाय टीम. मैदानाच्या आतून आता पंचांचा इशारा आलाय वाईडचा. 6 बॉलमध्ये 32 धावांची गरज. 6 बॉल रिमेनिंग अँड 32 रन्स रिक बाय टू विन. आडव्या बॅटचा वापर. आता चांगला चेंडू गोलंदाजाने रिलीज केलाय. दबाव कायमस्वरूपी पहिल्या षटकापासून आपल्याला दिसलाय प्रत्युत्तर देणाऱ्या टीम 94 कामन संघावर. फ्लॅटेड चेंडू घास बरोबर आणखीन एक विकेट जाते. 8 गडी बाद झालेत. 8 गडी बाद 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना टीम 94 कामन संघाची धावसंख्या झाली आहे 43 धावा. चेंडू शिल्लक आहेत या क्षणाला 4 आणि 44 धावा. 4 बॉलमध्ये अजूनही 32 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 32 धावा. गणेश या खेळाडूला मागे का ठेवलंय. दिनेश किने सरांना आपण बघतायत उद्यापासून या स्पर्धेमध्ये जॉईंट होतील. एक दिग्गज असे समालोचक. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रात. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा विचार नाही. या एकाच धाब्याची धावसंख्येत बदल होतोय आणि धाबा लागल्या जात आहेत 45 धाबा. अजून 31 धावांची गरज. पूर्णपणे वरचष्मा दाखवलाय स्वयंभू पायगाव संघाने या मॅचवर. पकड मजबूत. एच
लागलंय का बघणार आहोत. वळणदार चेंडू टाकलाय, लेग ब्रेक चा मारा केलाय गोलंदाजाने आणि असं वाटलं की बॅटचा हलकासा स्पर्श लागून गेलाय. तसं काही घडत नाही. शेवटचे 2 बॉल शिल्लक. नवीन फलंदाज गणेश बनसोडे स्ट्राईक इन कडे. शॉर्ट बॉल होता, बॅटचं ब्लेड लागलंय, चेंडू फाईन लेगच्या दिशेने वेगाने प्रस्थान करतोय. कुणी शतरक्षक तिथे नाही आणि रुपेश मस्त्री सरांचा 4 धावांचा इशारा. दॅट्स अ 4 रन्स, 4 धावा. शेवटचा बॉल, धावपळीवर धाबा 49. शेवटचा बॉल शिल्लक आहे. फुल टॉस बॉल. आ बैल मुझे मार. पराभवाचं अंतर थोडंसं कमी केलं या षटकारांनी. 6 धावा मिळत आहेत. रुपेश मस्त्री सरांचा इशारा आणि 55 धावा धावपळीवर बनल्यात. 8 बाद 55. 76 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 55 धावा बनल्यात. याचाच अर्थ कुठेतरी 21 धावाने कमी पडताना दिसलाय टीम 94 कामनचा संघ. जे काही प्रवेश शुल्क असेल टॉस केल्यानंतर लगेचच तुम्ही आयोजकांपर्यंत ते जमा करा. मॅच आपण बघणार आहोत 2 बलाढ्य संघादरम्यान आणि नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर जे काही निर्णय असेल निर्णय घेणाऱ्या संघाने, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने मैदानाच्या आत लवकरात लवकर उतरा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण बघणार आहोत. कोण ठरतोय हा भाग्यशाली खेळाडू? मिस्टर ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्यांनी संघाकरता 12 बॉल फेस केले.